सर्वपक्षीय बैठकीवर मवियाचा बहिष्कार. फडणवीस म्हणाले महाराष्ट्र पेटत राहावा हीच यांची भूमिका. शरद पवारांची नवलच वाटते. गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक, द्रविडची जागा घेणार. 2027 पर्यंत असेल कार्यकाळ. सुसाट कार रेलिंगला धडकली, अपघातात 2 तरुण ठार, 3 जण गंभीर जखमी. नागपूर जिल्ह्यातील कोरुडची घटना. कोकण रेल्वेची वाहतूक बंद. अतिवृष्टीमुळे पेडणे बोगद्यात चिखल व पाणी रुळावर. 5 एक्सप्रेस एकाच जागी थांबवून ठेवण्यात आल्या. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्या. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार. अन्यथा 9 ऑगस्टला राज्यभर आंदोलनाचा इशारा. आदिवासी जमीन व्यवहार प्रकरण, विभागीय समिती गठीत करून चौकशी करणार. बेकायदेशीरपणे जमिनी लाटणाऱ्यांवर कारवाई, विखे पाटील. मेकअप आर्टिस्टवर लग्नाच्या आमिष देत बलात्कार. आधी स्पा सेंटरचे दुकान दिले, नंतर सातत्याने केला अत्याचार. गर्भपातासाठी बळजबरी, गुन्हा दाखल. वरळीचे हिट अँड रन प्रकरण, 130 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करावा. अटकेसाठी 3 दिवस का लागले? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. 94,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, पण ओबीसी आदिवासी भटक्या समाजाला किती वाटा मिळणार? नाना पटोलेंचा सरकारला सवाल. फलटण शहरी दुमदुमला विठुरामाचा गजर, उत्साही वातावरणात माऊलींचे स्वागत. रोहित द्रविडला वर्कवाईफ म्हणाला, भावनिक पोस्टमध्ये लिहिले, तुम्हाला कोच म्हणणे माझे सौभाग्य, प्रत्येक आठवणी जपून ठेवीन. पवन सिंग यांची नेमबाज स्पर्शेत ज्युरी म्हणून निवड. सलग दुसऱ्यांदा ज्युरी म्हणून निवडून आलेले सिंग हे पहिलेच भारतीय. नागपुरातील घरात 1-2 नव्हे तर 14 कोब्रा साप, सर्पमित्रांनी सुरक्षित जंगलात सोडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा तोडगा. पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात 30 तास ठिय्या. मध्यरात्री 3 तास रेल्वेचा मेगा ब्लॉक. विनोबा उड्डाणपुलाचे काम होणार पूर्ण. खासदार अमर काळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. मविया नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक घेण्याची मागणी. फडणवीसही बैस यांच्या भेटीला. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी. रविकांत तुपकरांनी स्पष्ट केले इरादे. सीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा गुरुदेवनगर हायवेवर अपघात. कर्मचारी सुखरूप. स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याने अपघात. वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहिर शाह याला अखेर अटक. मदत करणाऱ्या आई बहिणीसह 12 जणही ताब्यात. गडचिरोलीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा. बहीण भावाला अटक. बनावट संमतीपत्र आधारे येणे परवाना मिळवून भूखंडाची केली परस्पर विक्री.